रिक्षाचा इतिहास भारतात आणि जगभरात अत्यंत रंजक आहे. ऑटो रिक्षाची उत्पत्ती आणि प्रचलन प्रामुख्याने आशियाई देशामध्ये झाले. रिक्षाचा मूळ प्रकार जपानमध्ये 18व्या शतकात विकसित झाला. ही रिक्षा मानवी श्रमावर चालणारी होती. 19व्या शतकात या मानवी चालणाऱ्या रिक्षाची सायकलवर चालणारी आवृत्ती विकसित झाली, ज्यामुळे प्रवास थोडा वेगवान झाला. आशियातील अनेक देशांमध्ये, विशेषतः भारत, चीन, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये सायकल रिक्षाचा वापर जास्त प्रमाणात केला जात होता. 1930च्या दशकात इटलीमध्ये मोटरवर चालणारी पहिली 3 चाकी रिक्षा पियाझो कंपनीने विकसित केली. या तंत्रज्ञानावर आधारित वाहन पुढे जाऊन ऑटो रिक्षाच्या रूपात जगभरात प्रसिद्ध झाले. भारतात ऑटो रिक्षा 1950च्या दशकात आली. बजाज सारख्या भारतीय कंपनीने यावर काम केले आणि हे साधन भारतातील प्रवासाचे मुख्य साधन बनले. शहरातून ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातून शहराकडे कमी खर्चात प्रवास करता येणारे मुख्य साधन रिक्षा हे बनले. 1980च्या दशकात CNG आणि LPG वर चालणाऱ्या रिक्षांची संकल्पना भारतात आली, ज्यामुळे प्रदूषण कमी झाले. अलीकडील काळात इलेक्ट्रिक रिक्षाही बाजारात दाखल झाल्या आहेत. रिक्षा ही कमी खर्चामुळे सामान्य नागरिकांना परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेले वाहतुकीचे साधन आहे.